मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडे सगळ्याच महिला खूप खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आमचे पती, आमचे वडील आणि आमचे जे काय बायोलॉजिकल ब्रदर भाऊ यांच्या व्यतिरिक्त आम्हाला असे पैसे कोणी सरकारकडनं दिले नव्हते सरकारकडनं. आणि हे असे 1,500 रुपये त्यांच्या खात्यात साहेब आपल्या प्रयत्नामुळे, आपल्या योजनेमुळे आल्यामुळे सगळ्या भरभरून आशीर्वाद देत आहेत आपल्याला आणि खूप खुश आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसतो. आपण जाऊया, प्रत्येकीला विचारूया. ताई, तुझं नाव? माझं नाव सुनैना पंढरीनाथ परब. फॉर्म भरला होता भरला. आणि किती पैसे खात्यात आले? 4,500. 4,500 आले. आजच आलेत बघा. अजून प्रक्रिया सुरू आहे. ज्यांचे आले नाहीत त्यांचे येणार आहेत. आजच आले, लगेच काढू नका. काढले पण मग त्याचं काय करणार? आता त्याचं काय माझा खर्च डॉक्टरचा वगैरे त्याच्यातून मी करणार, मुलाकडनं घेणार नाही. अरे बघा, म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्या माऊलीला औषधासाठी कधी कधी मुलांकडे सांगायला लागायचं मला पैसे दे, ती माऊली म्हणते की मी ते पैसे काढलेत आणि माझ्या आरोग्यासाठी, माझ्या औषधांसाठी मी ते खर्च करणार आहे. किती आनंद झाला, भरपूर आनंद झाला. किती आशीर्वाद साहेबांना देणार, भरपूर आशीर्वाद. भरपूर आशीर्वाद देणार. आणि ही योजना अशीच चालू राहायला हवी. पण मग त्याच्यासाठी एक वयोवृद्ध माणसं आहेत, आजकाल त्यांना मुलं सगळीच सांभाळत नाही किंवा 2 टाइम जेवायला देतील, पण औषधाला पैसे हवे असतील आणि कुठे वरच्या खर्चाला आपल्याला जायचं असेल तर पैसे हवे असतील, तर मुलं तयार होत नाही. अच्छा ताई, तुझं का आपल्याकडे 2 पैसे असले, ते आम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहेत. आमच्याकडे 2 पैसे आहेत तर आम्ही मुद्दाम कुठे म्हणजे असं जाऊ शकतो, बाबा माझ्याकडे 2 पैसे आहेत, मी जाऊ शकतो. अच्छा ताई, मला एक सांग, तुझं गाव कुठलं? मालवण. मालवणात जातेस? जाते गावाला. कधी कधी जातेस? वर्षातनं किती वेळा जाते? जानेवारीत मांड असतो देवीचा, देवीच्या मांडाला आणि जातेस? गणपतीला. म्हणजे वर्षातनं 2दा जातेस. तिकीट पूर्ण नाही ना काढत आता? नाही. अर्ध तिकीट. बरोबर आहे. कंडक्टरला सांगायचं माझ्या भावानं, माझ्या लाडक्या. अच्छा, तुम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी झालात, पण तुमचे मुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ झालेत का? अरे मोठ्यानी. त्याच लाडक्या भावानं आपल्याला एसटीचं तिकीट अर्ध केलेलं आहे आणि 75 वर्ष वय झाल्यानंतर तर तुम्ही फ्री एसटीने जाऊ शकता. त्यामुळे याचा आनंद तुम्ही घ्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ताई, तुझं नाव काय? आता घरी नाही. अच्छा, किती आले खात्यामध्ये पैसे? अच्छा, फॉर्म भरलाय, अप्रूव्हचा मेसेज आलाय, पैसे तुझ्या खात्यात येणार. विश्वास आहे की नाही? आहे, कारण इतरांचे येत आहेत, प्रोसिजर चालू आहे, त्यामुळे प्रत्येकीच्या खात्यामध्ये पैसे येणार. ताई, तुझं नाव? साक्षी राहते. पुढे ना बेटा. साक्षी रहाटे. तू फॉर्म भरला? हो, फॉर्म भरला. पैसे आले? हो, आले. किती आले? आधी मला 3,000 आले ऑगस्ट मध्ये आणि आता 2 तारखेला 1,500 आले. म्हणजे ज्यांना काही जणांना प्रश्न आहेत की माझे 1,500 आलेत, बाकीचे आलेले नाहीयेत. बघा, 3,000 आले, उरलेले 1,500 पण आले. काही जणांचे 1,500 आले, 3,000 राहिलेले, पण सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत. ताई, तुझं नाव? अच्छा, काय करणार त्याचं? पैसे मुलींसाठी खर्च करणार मी. मुलींसाठी खर्च करणार. पण तुला असं नाही वाटत का की आपल्यापैकी एक भगिनी जिला याचा लाभ मिळाला, तिने त्या 3,000 काहीतरी, ती 3,000 किती तिच्या खात्यात आले होते, त्याचा तिने घुंगरूचा बिझनेस केला आणि एका महिन्यामध्ये तिने 10,000 रुपये कमवले. साहेबांनी तिचा सत्कार केला. तर मुलींसाठी तर आपण देणारच, पण घर बसल्या जर तू गृहिणी असशील तर त्या पैशातनं तू पैसे 7-8 महिन्याचे जमा केलेस तर छोटासा एक व्यवसाय सुरू करतेस आणि तो जर व्यवसाय सुरू केलास तर तुझ्या मुलींना आपोआप तू जास्त पैसे देऊ शकतील. मला साहेबांनी आणखी एक म्हणजे जेव्हा बिझनेस साठी, म्हणजे मला बिझनेस करण्यासाठी घरगुती शिलाई मशीनचा लाभ मला मिळालाय आपल्या साहेबांकडनं. ओके. मिळालेला अरे आहे. वा वा, धन्यवाद. त्यानंतर उद्योग चालू आहे. उद्योग चालू आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. ताई, तुझं नाव काय? अगं बाय, मोठ्यान बोल की. बालूबाई बोला. अच्छा, मला सांग, फॉर्म भरला होता? ही बाई 50 वर्षाची आहे. मला खोटं वाटतंय, जरा मला खोटं वाटतंय. ओ शाखा प्रमुख मॅडम,
हो उपसंघटिका उपविभाग संघटिका यांचं तपासून बघा. मजाक करते, मस्ती करते. आपणच आपली मस्ती करायची असते की नाही. पैसे आले खात्यात, कधी भरला? चौथा महिना आहे. आणि अरे चौथा महिना कसा काय असेल? जून मध्ये भरले, लिंक झाले, मेसेज आलाय, अप्रूव्हचा मेसेज आलेल्या सगळ्यांना साहेब याची दखल घ्या. मी लाईव्ह तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, आपल्याला टॅग होणार आहे. काही महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहेत, अप्रूव्हचे मेसेज आलेले आहेत, पण त्यांच्यापर्यंत अजून पैसे गेलेले नाहीत. कुठे कुठे थोडं त्यांना भीती वाटायला लागलेली आहे. पण इतरांचे 1,500च्या नंतर 3,000, 3,000च्या नंतर 1,500 असे पैसे येत आहेत. त्यामुळे तुमच्यावरचा विश्वासही तेवढा त्यांचा कायम आहे. ताई तुझ्या खात्यामध्ये पैसे नक्की येतील. कामिताई बोला, तुम्ही फॉर्म भरला होता? हो भरला होता. मग माझे 3,000 रुपये आले. हा, पण माझ्या तिकडे खात्यातच आहे, मला काढण्याची काय आवश्यकता नाहीये. अगं बाय माझे, मला काढूच नको, तुझ्या खात्यात तू आपला ठेवून दे. मग आपण थोडी सेटलमेंट करूया का? हा, करूया ना, नो प्रॉब्लेम. तुम्हाला गरज नाही ना, मला द्या की. देऊ ना. तर मला नाही दिलेत. खाता. हा. नाही पण तुम्ही ते तुम्हाला ज्या वेळेला वाटतील तुमच्या सोयीनं, तुम्हाला वाटलं नाही मला मोठी अमाऊंट जमवायची आहे जमवायचीच आहे मला. आणि एक मस्त ठुशी घ्यायची आहे, घ्यायची आहे. बरोबर आहे की नाही, किंवा एक छान जरतारी पैठणी घ्यायची आहे, तर तुम्ही पैठणी मिळवलीत ना मी. डान्स पैठणी, करून. अरे बघा डान्स काय? करून यांनी पैठणी पण मिळवलेली आहे. बरं, माझं नाव यामिनी, यांचं नाव कामिनी. बहिणी आम्ही दोघं. हा, पण छान तुम्ही ते पैसे जमवा आणि तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं तुम्ही हे करा. काढूच नको, तुझा आपला तुझ्याकडे ठेवून दे. चांगला मुलगा आहे, सत्कार करा त्याचा. हा, करणार. ताई, तुम्हीच तुझं करा नाव? त्याच्या. संगीता, तू मी फॉर्म भरला आणि सगळ्यांचे आम्ही फॉर्म भरले. तेव्हा पण मनात छान उत्सुकता होती की साहेबांनी खूप छान केले सगळ्यांसाठी, पण मलाच नाही आले. तुझा फॉर्मचा अप्रूव्हचा आलेला आहे. जसं मी सगळ्यांना सांगते, अप्रूव्हचा ज्यांना मेसेज आला, आणि मी आता डायरेक्ट साहेबांना सांगितलंय की साहेब अप्रूव्हचा मेसेज आलेल्यांना आजही धास्ती वाटते की पैसे येणार नाही, तर त्याच्यावर ताबडतोब साहेब कारवाई व्हावी. ताई तुझं नाव काय? अरे बापरे, शैला. माझं माहेरचं नाव शैला आहे. काय वाटलं पहिल्यांदा ही योजना जाहीर झाली तेव्हा? छान वाटलं, पण असं कुठे धाकधूक वाटलं का? अरे काय रे, गेल्या सरकारमध्ये पण योजना योजना आपले जाड होते, विकास आपला बारीक होतो, असं काय वाटतं का? आता नाही वाटत आहे, म्हणजे आता विश्वास वाटतोय. किती किती पैसे आले खात्यात? मी म्हणलं 450, मी घाबरली की. म्हणलं ही स्कीमच नाही 450ची. तुमच्या जाऊबाई, अच्छा तुम्हालाही 4,500 आले. तुम्ही सुनबाईचा पण भरला असाल ना? का अप्रूव्हचा मेसेज आला असेल ना? मग बोला की, काहीतरी प्रॉब्लेम तो लिंक करून घ्या, बस झालं. 15 दिवस लागणार. ओके ताई, तुला आनंद झाला? पैसे जपून वापरा, उगाच खर्च करू नका. कधीतरी वाटलं तर छान पिक्चरला जा, धरमवीर 2 ला. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? सुवर्णाताई, तुम्ही फॉर्म भरला आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आले, अप्रूव्हचा मेसेज आलाय, तुम्हाला पैसे येतील. ताई नमस्कार, तुझं नाव? नूतन, तू फॉर्म भरलाय? समजलं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून. पण मी एक विचारू का, की चल तू नाही भरला कारण तुला एक अडचण होती किंवा तो क्रायटेरिया मध्ये तू बसत नव्हती, बरोबर आहे, पण तुझ्या इतर या सख्यांना 1,500 रुपये येतात, तुझा आनंद तुला होत असेल ना? आता खरं बोलायला गेलं तर शिंदे आता ह्या टाइम मला बोलले ना दुसरे शिवाजी आहे. अरे वा 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 वा. खरं म्हणजे जे आज जे पूर्वीचे जे शिवाजी होते ते बायकांसाठी एकदम होते, तत्पर होते, तसेच आजच्या तारखेला एक खरे शिवाजी. ताई तुझे खूप आभार की तू मनातलं बोलून दाखवलं. साहेब ऐका, महिला किती प्रेम करतायत, किती विश्वास करतायत. खरोखर मनापासून त्यांना उदंड आयुष्य लाभलं. थँक्यू. ताई माझी सुजाता ताई पुढे ये. ताई तू फॉर्म भरला होतास? हा, आधार कार्ड लगेच लिंक करायचा, 8 दिवसाचा वेळ आहे. नंबर चुकीचा टाकला माझ्या चुकीसाठी. पण मला 2 तारखेला पैसे 1,000 आले. पहिला हप्ता आला. अच्छा, 3 तारखेला 3 उरलेले 3 लवकरच येतील, ज्यांचे ते प्रोसिजर सुरू आहे. त्यामुळे
पण पहिला आला आणि- तर पुष्कळ आनंद झाला. आणि साहेब ही ताई सुजाता ताई आपली शिवसैनिक आहे आणि उत्तम लोणचं बनवते, उत्तम लोणचं, लिंबाचं लोणचं तर अप्रतिम असतं. मी हिच्या लोणच्याशिवाय लोणचंच खात नाही. त्यामुळे मला बिझनेसला पण हातभार त्यामुळे लागेल. तिच्या लोणच्याच्या बिझनेसला तिला त्या 1,500 जमून ती भांडवल वाढवून तो बिझनेस आणखीन वाढवेल. बरोबर ताई? आणि कोण बोलणार ताई? तू बोलणार? या ना, या ताई या. मला अजून पैसे नाही द्या. तुम्हाला पैसे नाही आले, अप्रूव्हचा मेसेज आला. तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे सगळ्यांना. साहेब बघा, मी पुन्हा सांगते, अप्रूव्हचा मेसेज आलेल्या महिला पुढे यायला थोडस त्यांचं मनात थोडस हे होतं की येईल की नाही. मी आपल्या वतीने शब्द देते की ज्यांना अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपका आया आजा। तो आप बताइए क्या मुख्यमंत्री महोदय से आप बात करना चाहूंगी? बस बहुत बहुत उनका आभार है, सबके लिए ये कर रहे, बहुत बहुत उनका आभार है। बहुत आभार है। और उनको आशीर्वाद नहीं ऑफिसर देनी। भी दे रही हूँ ना, वही तो बोल रही हूँ। हाँ। आभार भी है उनको, बहुत ये होता है कि बस सबके लिए ऐसे करते रहो और सबको उनका आशीर्वाद हमारे ऊपर बना रहे। बराबर है। हाँ। तो आपको लगता है ये योजना ऐसे ही चालू रहे और 1,500 आपके खाते में आते रहे, बराबर? तो इसके लिए क्या होना जरूरी है? ये सरकार वापस आना जरूरी है कि नहीं? वो बात तो है, ये ना वो आएंगे तो ही तो काम चलेगा ना। ऐसे और कैसे मुख्यमंत्री चलेगा? कौन बनना चाहिए? यही चीज बनना चाहिए ना। नाम लीजिए, एकनाथ शिंदे साहब, बोलो। शिंदे साहब, उनको धन्यवाद। बहुत आभार है, धन्यवाद, बहुत धन्यवाद। सलाम, जय महाराष्ट्र, सलाम वालेकुम। आइए, आपका नाम? मराठी में बोलूं? अच्छा, हिंदी में। शाहीन जी, आपने फॉर्म भरा था, आपके खाता अकाउंट में पैसा आया कितना? 4.5 क्या खुशी झलक रही है, माशाअल्लाह। तो आपने क्या सोचा है, क्या करना है उस पैसे का? कुछ सोची हूँ करूँ कुछ और आएगा तो पैसा थोड़ा और कुछ वाव, आप लोकांमध्ये एंटरप्रेनर व्हायला लागल्यात, व्यावसायिका उत्पन्न व्हायला लागल्यात, जन्म घ्यायला लागल्यात या तुमच्या 1,500च्या आधाराने महिन्याच्या. आणि हे दीड जमून त्या एक व्यावसायिक बनतील. आणि साहेब ज्या वेळेला या व्यावसायिक बनतील त्याला मी हट्टाने आपल्याकडनं या सगळ्यांचा सत्कार करून घेईन. आपका नाम? जय महाराष्ट्र। हिना। हाँ, तो हिना जी 4.5 है, डायरेक्ट उत्तर 4.5 है। आप क्या करना चाहोगी? जैसे अभी मतलब थोड़ा जो आया तो हम लोग इन्वेस्ट करें, मतलब जिसकी भी कोई की शादी में यतीम, मतलब जैसे ये यतीम है उनके लिए कुछ ओ, गिफ्ट दे करके उस बाप पैसे रे। में invest करें। साहेब टाळ्या। अच्छा है। साहेब हा एक वेगळाच अंग समाजाचं। हमारे इसमें आकर भी हमने मतलब दूसरे की हेल्प करने की वही तो मैं बता रही हूँ। बोलते हैं कि मतलब एकनाथ शिंदे साहब को कि मतलब उनका बहुत बहुत शुक्रिया कि ताकि एक दूसरे से दूसरे को हेल्प उनको दुआ में जरूर याद रखना। और साहेब हे एक दूसरे से हम लोग को मतलब हेल्प साहेब समाजाचं हे एक वेगळं अंग आमच्या समोर आलेलं आहे. या महिलेला पैसे मिळाले, 4,500 रुपये तिच्या खात्यात आल्यानंतर तिला मिळालेली, कारण आपल्याला मिळालेली वस्तू आपण कोणाला अशी देत नाही, पण काही मुली ज्या अनाथ आहेत किंवा मुलं जी अनाथ आहेत तर त्यांना त्यातनं त्यांच्या लग्नाला किंवा त्यांना त्यांच्या कुठल्या गोष्टीसाठी तिने त्याही 4,500 मधनं थोडेसे पैसे त्यांना दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. थँक्यू. पुढे या, कोण बोलणार? ताई आहे, तू ये. मला गेल्या महिन्यात 3,000 रुपये आले. 1,500 येणार. 3,000 आले, असतील, मी चेक नाही केलं. चेक नाही त्या केलंय. महिन्यात पण आले असतील. पण काय वाटलं? चांगलं वाटलं, थोडी ना थोडी फार मदत होते. हो ना. क्लासला, कॉलेजला, कशाला पण मुलांना होते ना घर खर्चायला. मग असं वाटतं ना कोणतरी आपलं आहे. जे तुम्हाला माहितीये, पूर्वी आहे ना गावी कुटुंब राहायचं हो. आणि मुंबईमध्ये जो कामाला असणारा माणूस, जो कमवणारा माणूस मुंबईमध्ये राहायचा आणि मग तो आहे ना मनी ऑर्डर पाठवायचा गावी. त्या मनी ऑर्डर साठी आपण पोस्टमनची वाट बघायचो. त्या डोंगरातनं तो पोस्टमन कधी येतोय. आणि ती मनी ऑर्डर किती असायची माहितीये? 20 रुपये, 50 रुपये. मी गावी होते त्यावेळेला
त्या 20 आणि 50 रुपयाचं महत्व ज्यांना माहिती आहे त्यांना 1,500चं महत्व नक्कीच कळत असेल. आणि आज आपणही तसंच बँकेच्या खात्याकडे बघत राहतो, आले का 1,500, चेक करत राहतो, मेसेज आला का 1,500, पण पुन्हा ते जीवन जगतोय आपण. आणि असं वाटतंय की भावाची मनी ऑर्डर ही दर महिन्याला 1,500 रुपयाची आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि कोण बोलणार आहे? ताई तू बोलणार? या ताई, तुमचे आले नाहीयेत, अप्रूव्ड मेसेज आलाय. तुम्ही फॉर्म कसा भरला? लिंक नाही केलं, मग असा कसा मेसेज नाही आला? काहीतरी फॉर्म मध्ये गडबड असणार, अदरवाईज असं झालेलं नाही. अंगणवाडी सेविकांनी, इथे अंगणवाडी सेविकांचे मी खूप 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 आभार मानते की आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी सुद्धा तेवढंच मेहनत घेऊन या ई विभागाचा 3रा नंबर मुंबईमध्ये आणलेला. आणि ताई तुमचा फॉर्म नीट बघावा लागेल. पुन्हा एकदा स्मिताजी तुम्ही यांचा फॉर्म बघा, 8 दिवसाचा ग्रेस पिरियड आहे, त्याच्यामध्ये बघून घ्या. कोण राहिलंय आणखीन? या, जॉईंट अकाउंट मध्ये नाही, जॉईंट अकाउंट मध्ये सही कोणाबरोबर? जॉईंट अकाउंट आम्हा मिस्टरांनी तुझी सही करून गाऊन 1,500 दर महिन्याला काढले तर मग तू दुसरं अकाउंट खोलायला पाहिजे होतं. अरे झिरो बॅलन्सला होतं ना, की कधी खोललेस? 30 तारखेनंतर झालंय, पण 8 दिवसाचा ग्रेस पिरियड आहे, तरी तुम्ही प्रयत्न का. 8 दिवसाचा ग्रेस पिरियड आहे, त्यामुळे तुझंही होईल अशी मी प्रार्थना करते. ताई तुला मिळाले का ग पैसे? कधी फॉर्म भरलाय? अप्रूव्हचा मेसेज आलाय, सगळ्यांना येणार. ज्यांना ज्यांना अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे त्या सगळ्यांना पैसे येणार. त्यामुळे कोण राहिलंय का बोलायचं? या या. ताई तुमचं नाव? सुवर्णा पटेल. फॉर्म भरला होता, अप्रूव्ड झाला आणि पैसे खात्यात आले. किती आले? पहिले 3,000 आले आणि नंतर 1,500 आले. किती आनंद. तुमचं स्माइल आहे तितकं सांगतंय, इतक्या छान स्माइल करताय आणि ग्लो करताय की तुम्हाला खूप आनंद झालेला आहे. काय सांगाल शिंदे साहेबांना? कारण सध्या मी गृहिणी आहे आणि टिफिन सर्व्हिस करते, वाव, त्यामुळे मग मला ती खूप मदत झाली त्याची. वा 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 वा, तुमच्यासाठी खूप आनंद झाला मला. खूप आनंद झाला. आणि आता तुमचे 1,500 म्हणजे वर्षाच्या महिन्याच्या शेवटाला अगदी काही नसले जर ते तुम्हाला काढता येतील आणि तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करता येईल. त्यामुळे तुम्ही खुश आहात. काय सांगाल साहेबांना? साहेबांनी सांगितलं की योजना खूप छान योजना राबवली आहे, त्यामुळे आम्हाला खूप लाभ झाला आहे. ज्या गृहिणी आहेत जास्त करून ते खूप आम्हाला खूप बरं वाटतं. खूप आनंद. साहेब सगळे बघा, ही तुमची लाडकी बहीण इतकी छान स्माइल करते आणि हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे, स्मित आहे, हे केवळ साहेब तुमच्यामुळे शक्य झालं. त्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींकडनं साष्टांग नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.